तुम्हाला माहिती आहे का? थोडीशी सेल्फिश आईच खरंच जास्त आनंदी मूल वाढवते. हो, बरोबर ऐकलत. आपण आई म्हणून काय करतो? सगळ्यांसाठी करतो. नवऱ्यासाठी, मुलासाठी, घरासाठी. पण स्वतःसाठी? नंतर बघू म्हणत राहतो. आणि मग काय होतं? थकवा, चिडचिड, वजन वाढ, बेली फॅट, फ्रस्ट्रेशन आणि लो कॉन्फिडन्स. आणि हीच थकलेली आई नकळत मुलावरती चिडते. स्वतः खुश नसते. घरात निगेटिव्ह वाइब्स पसरतात. मुलं तुला पाहूनच शिकतात. तू स्वतःला निग्लेक्ट करतेयस आणि मग तेही स्वतःला कमी इम्पॉर्टन्स देतात. इथे सेल्फिश म्हणजे अरोगंट नाही. सेल्फिश म्हणजे स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी देणारी, स्वतःचा टाइम ठरवणारी, मी टाइम, स्वतःचं हॅपीनेस बेस स्ट्रॉंग असणारी, सेल्फ लव्ह करणारी. कारण फिट मॉम इज इक्वल टू हॅपी मॉम, हॅपी मॉम इज इक्वल टू हॅपी किड्स आणि हॅपी किड्स इज इक्वल टू हॅपी, हेल्दी आणि फिट फॅमिली. मी पाहिलंय जेव्हा आई फिट होते, एनर्जी वाढते, पेशन्स वाढतात, कॉन्फिडन्स वाढतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुलं म्हणतात माझी आई स्ट्रॉंग आहे. तर तूही अशी आई व्हायचं ठरवलंय? गिल्ट शिवाय फिट व्हायचंय, फेवरेट फूड सोडल्याशिवाय, जिम न करता बेली फॅट कमी करायचंय, तर माझा फॅट टू फिट मॉम फ्री वेबिनार जॉईन कर. खाली लिंकवरती क्लिक कर, रजिस्टर कर आणि भेट मला फ्री वेबिनारमध्ये, किंवा कमेंट करा फिट मॉम म्हणून. लक्षात ठेव, सेल्फिश मॉम नाही, स्मार्ट आणि फिट मॉमच हॅपी किड्स वाढवते. आणि म्हणूनच सुरू करते मी 30 दिवसाची फॅट टू फिट मॉम सिरीज. तर या सिरीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशा मॉम सोबत जिला वाटतं की सेल्फिश म्हणजे अरोगंट मॉम. तर उद्या भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.